नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. समृद्धी महामार्गालगतच्या 57 गावांमध्ये पुन्हा एकदा समृद्धी येणार आहे. समृद्धी लगतची 57 गावं पुन्हा एकदा श्रीमंत होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर एकीकडे ऑरिक MIDC सारख्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या विकासात भर पडते आणि अशातच आता मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत नियोजित नागरी औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची म्हणजेच MSRDCची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 4 इंटरचेंज परिसरात 42 गावांमधनं आणि जालना जिल्ह्यातल्या एका इंटरचेंज परिसरात 15 गावांमधनं अशा एकूण 57 गावांमध्ये खूप मोठी समृद्धी येणार आहे. संपूर्ण महामार्गावरच्या 16 इंटरचेंज परिसरात 292 अशी गावं आहेत की ज्यामध्ये या पद्धतीचा विकास हा होणार आहे. समृद्धी महामार्गालगतच्या 1,78,000 हेक्टर क्षेत्राचा विकास आराखडा MSRDC मार्फत तयार केला जातो. यात सर्वाधिक म्हणजेच 4 विकास केंद्र ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणार आहेत आणि भविष्यात औद्योगिक गुंतवणूक, निवासी आणि व्यावसायिक विकास, लॉजिस्टिक सुविधा, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार आहे, विस्ताराला चालना मिळणार आहे. तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या या गावांमध्ये हा विकास होतोय त्या गावांची यादी आपण बघूयात. शेंद्रा इंटरचेंज परिसरातल्या बनगाव, भांबर्डा, दुधड, गाडेजळगाव, गेवराई कुबेर, हसनाबादवाडी, जयपूर, करमाड, लाडगाव, सटाणा, शेवगा ही 11 गावं आणि सावंगी इंटरचेंज परिसरातले अशरफपूर, भिकापूर, चौका, कानपूर, कोलठाण, कृष्णपूरवाडी, नायगाव, पोखरी, सारोळा, सावंगी, तुळजापूर ही 11 गावं तसेच हडस पिंपळगाव इंटरचेंज भागातल्या चिंचखेडा, हर्सुल शहर, अमनाथपूरवाडी, दहेगाव, हडस पिंपळगाव, जळगाव, करंजगाव, लखमापूरवाडी, लासूरगाव, शहजतपूर आणि घायगाव, जांबरगाव या इंटरचेंज भागातील सायगाव, चिंचडगाव, घायगाव, जांबरगाव, मकरतपूर, म्हस्की, सटाणा, सिद्धपूरवाडी, तिढी या गावांचा समावेश आहे. अशी 42 गावांची नियोजनामध्ये या 42 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर काय करणार आहे नेमकं MSRDC काय करणार आहे? तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC सुरुवातीला प्रत्येक विकास केंद्रासाठी टप्प्याटप्प्याने विकास आराखडा तयार करणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यमान भूवापराचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर भविष्यातील लोकसंख्या, औद्योगिक वाढ आणि नागरी विस्तार लक्षात घेऊन निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक तसेच हरित क्षेत्र, रस्ते, लॉजिस्टिक या सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा समावेश असलेले प्रस्तावित विकास आराखडा हा तयार केला जाणार आहे. आराखडा अंतिम करण्यापूर्वी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित गावातील नागरिकांच्या सूचना, हरकती या मागवण्यात येणार. नियोजन प्रक्रिया साधारण 2 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट यामार्फत ठेवण्यात आलेलं आहे. तर या सगळ्या प्रयत्नांमुळे, या सगळ्या प्रकारामुळे औद्योगिक क्षेत्राला देखील मोठा फायदा होणार आहे. शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र आहे ज्यामध्ये ऑरिक सिटी शेंद्रामध्ये आहे. जालन्यातलं औद्योगिक क्षेत्र आहे, MIDC त्या ठिकाणची आहे. जालना MIDC फेज 3ला देखील याचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 4 ठिकाणांपैकी 2 ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगर प्राधिकरणाच्या अर्थात CSMRDCच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी येतात आणि या ठिकाणच्या विकास आराखड्याचं काम महानगर प्राधिकरणातर्फे केलं जात आहे. इथे रस्ते विकास महामंडळ नावाने नियोजन करणार का याबाबत स्पष्टता नसल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौलताबाद, बीबी का मकबरा, अजिंठा वेरूळ त्याचबरोबर या सगळ्या पर्यटन ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. समृद्धी मार्गे आलेले पर्यटक हर्सुल, सावंगी या इंटरचेंजपासून अजिंठ्याला जाऊ शकतात. त्यामुळे या भागात भविष्यात हॉटेल व्यवसाय वाढीला लागणार. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. या परिसरात पर्यटकांसाठी विविध सेवा देणाऱ्या तसेच पर्यटकांच्या विविध पायाभूत सुविधा या उपलब्ध करून दिल्यास
शहराला एक वेगळे पण मिळणार. तर जालन्यामध्ये कुठे कुठे हा सगळा लाभ होणार, जालना जिल्ह्यातली कोणती कोणती गावं आहेत ते देखील जाणून घेऊयात. जालना जिल्ह्यात कुठे असणार आहे तर जालना तालुक्यातल्या भातखेडा, दरेगाव, घाणेवाडी, गुंडेवाडी, जामवाडी, निधोना, पीर पिंपळगाव, श्रीकृष्णनगर, तांदूळवाडी आणि बदनापूर तालुक्यातल्या तातेवाडी, दावलवाडी, जवसगाव, खडगाव आणि मांडवा या गावांचा समावेश या आराखड्यामध्ये करण्यात आलेला आहे. ड्रायपोर्टला देखील याचा मोठा फायदा होणार आहे. जालन्याच्या दरेगावमध्ये देशातलं पहिलं मॉडेल लॉजिस्टिक पार्क ड्रायपोर्ट हे तयार होत आहे. यामुळे कृषी आणि औद्योगिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार, व्यापाराला गती मिळणार. 57 गावातल्या कृषी प्रक्रिया उत्पादनांना कमीत कमी वेळेत निर्यात साखळीपर्यंत पोहोचवता येणार आहे. शेतमालाला अधिक मूल्य मिळणार आहे आणि नियोजित या सगळ्या आराखड्यामुळे निश्चितच जालना आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांचा कायापालट होणार. 57 गावांना समृद्धी येणार. ही 57 गावं पुन्हा एकदा श्रीमंत होणार. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुमचं गाव यामध्ये समाविष्ट आहे का? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.